नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ पंतप्रधान घरकुल योजनेसंदर्भातील असणार आहे। तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो, आवास प्लस 2024 हा सर्वे चालू होता आणि त्याची शेवटची मुदत होती 31 मे 2025। तर मित्रांनो, ज्या लोकांनी आतापर्यंत त्यांचा सर्वे केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि ज्यांचा सर्वे इथे राहून गेला असेल त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आणि ज्या लोकांना पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, ज्यांनी अर्ज भरले असतील किंवा ज्यांचे अर्ज अजूनपर्यंत राहून गेले असतील, त्या सर्वांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आपण याच्या आधी 1-2 दिवसाआधी एक व्हिडिओ टाकला होता। तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की आवास प्लस 2024 चा जो सर्वे आहे त्याची जी मुदत होती 31 मे 2025, तर त्याच्यामध्ये मुदत वाढ करण्यात आली आहे। तर त्याची शेवटची मुदत आहे आता 6 जून 2025। तर अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याकडून एक चूक झाली होती आणि त्याच्यावरती भरपूर साऱ्या कमेंट सुद्धा आल्या होत्या की फेक व्हिडिओ आहे, चुकीची माहिती आहे। तर मित्रांनो, आपण याच्यामध्ये आपली चुकी सुद्धा इथे मान्य केली होती, कारण की मित्रांनो माझ्याकडून एक मोठी चूक झाली होती। तर मी वेबसाईटवरती गेल्यानंतर एक केरळ राज्यासाठीचं एक लेटर होतं, केरळ राज्यासाठीची ती एक पत्रक जारी झालं होतं। त्याच्यामध्ये केरळ राज्यासाठी आवास प्लस 2024 सर्वेसाठी 6 जून 2025 ही मुदत इथे देण्यात आलेली होती। तर मित्रांनो, आपल्याकडून महाराष्ट्र राज्याचं लेटर समजून केरळ राज्याचं लेटरच इथे अपलोड झालं होतं। त्याच्यामुळे बरेच जण मला बोलत होते की चुकीची माहिती देण्यात आली, चुकीचा व्हिडिओ इथे टाकण्यात आला। परंतु मित्रांनो, आता कालच 4 जून 2025 रोजी महाराष्ट्रासाठी सुद्धा आता इथे मुदत वाढ करण्यात आली आहे आणि तो आपला जो मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण जे काही सांगितले त्याप्रमाणेच आणि त्याच्यापेक्षाही जास्त मुदत वाढ आता महाराष्ट्रासाठी इथे देण्यात आली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रासाठी आता आवास प्लस 2024 सर्वेसाठी कोणती मुदतवाढ देण्यात आली आहे तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी जी मुदतवाढ देण्यात आली आहे त्याच्याबद्दलचं सविस्तर लेटर आता आपण तुम्हाला दाखवणार आहोत। त्याच्यामध्ये कोणती माहिती देण्यात आली ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा आहे व्हिडिओ। तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि लेटरमध्ये कोणती माहिती दिली ती सविस्तरपणे बघूयात। तर मित्रांनो, इथे आपण बघू शकतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट, डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंट, रूरल हाऊसिंग डिव्हिजन। तर कृषी भवन, न्यू दिल्ली, 4 जून 2025चं हे लेटर आहे। तर आपण लेटर इथे बघून घेऊयात। टू द ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी, सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज, डीलिंग विथ द implementation of the प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, स्टेट गव्हर्नमेंट्स ऑफ आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश अँड उत्तराखंड। तर मित्रांनो, याच्यामध्ये आसाम राज्य, महाराष्ट्र राज्य, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्य या राज्यांसाठीचं हे पत्र आहे। तर इथे सब्जेक्ट दिलेला आहे एक्सटेन्शन इन टाइमलाइन फॉर द ऑनगोइंग आवास प्लस 2024 सर्वे फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ ॲडिशनल एलिजिबल रूरल हाऊसहोल्ड्स अंडर द प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। तर जो काही सर्वे चालू होता आवास प्लस 2024, तर त्या सर्वेची लास्ट डेट 31 मे 2025 होती। तर मित्रांनो, त्या डेटमध्ये एक्सटेन्शन करण्यासाठी म्हणजेच त्याची मुदतवाढ करण्यासाठी हा विषय आहे। तर मित्रांनो, हे जे लेटर आहे मी तुम्हाला सर्व लेटर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगणार आहे, तर व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा। तर आता आपण हे जे काही लेटर आहे ते आता मराठीमध्ये इथे कन्वर्ट करून घेणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय, ग्राम विकास विभाग आणि ग्रामीण गृहनिर्माण विभाग, कृषी भवन, नवी दिल्ली, दिनांक 4 जून 2025चं हे पत्र आहे। तर ग्रामीण विकास आणि पंचायती राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्य सरकारांच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंमलबजावणीशी संबंधित। तर विषय इथे बघू शकता। तर विषय आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAYG अंतर्गत पात्र असलेल्या अतिरिक्त ग्रामीण कुटुंबाची ओळख पटवण्यासाठी चालू आवास प्लस 2024 सर्वेक्षणाच्या वेळेत वाढ। तर चालू जे काही 2024 आवास प्लस सर्वे चालू आहे त्याच्या सर्वेक्षणाच्या वेळेत वाढ करण्यासंबंधितला हा व्हिडिओ आहे। तर सर मॅडम, आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, तर बघू शकता मित्रांनो, आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड। तर महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा हे पत्र आहे
तर मित्रांनो, याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये आपल्याकडून चुकून केरळ या राज्याचं पत्र अपलोड केलं होतं. तर केरळसाठी 6 जून ही तारीख होती. तर त्या व्हिडिओमध्ये बरेच जण फेक व्हिडिओ आहे असं सांगत होते. तर मित्रांनो, माझ्याकडून एक चूक झाली होती. मी केरळचं जे काही लेटर होतं तेच इथे महाराष्ट्राचं समजून मी टाकून दिलं होतं. तर त्याच्याबद्दल आपण चूक आपली मान्य केली होती. परंतु मित्रांनो, आता हे 4 जूनचं पत्र आहे. तर आता महाराष्ट्र राज्यासाठी 15 मेपर्यंत महाराष्ट्र राज्यासाठी आता 18 जूनपर्यंत इथे मुदतवाढ देण्यात आली आहे. तर बघू शकता, आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसह 8 राज्यांच्या संदर्भात PMAYG अंतर्गत आवास प्लस 2024 घरगुती सर्वेक्षणाच्या वेळेमध्ये 31 मे 2025 पर्यंत वाढ करण्याबाबत या मंत्रालयाच्या 15 मे 2025च्या समक्रमांकाच्या पत्राचे संदर्भ घेण्याचे मला निर्देश देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, या संदर्भात आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्य सरकारांकडून प्राप्त झालेल्या विनंत्या लक्षात घेता ग्रामीण विकास विभागातील सक्षम अधिकाऱ्यांनी आसाम, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 4 राज्यांना सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि सर्व पात्र कुटुंबाची ओळख पटविण्यासाठी 18 जून 2025 पर्यंत अतिरिक्त 15 दिवसांचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर बघू शकता, सर्व पात्र कुटुंबाची ओळख पटविण्यासाठी 18 जून 2025 पर्यंत अतिरिक्त 15 दिवसांचा इथे कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आवास प्लस 2024चा सर्वे केला नसेल, तुमच्याकडून चुकून 31 मे 2025 पर्यंत आवास प्लसचा सर्वे राहून गेला असेल, तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची आणि एक महत्त्वपूर्ण बाब आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही 18 जून 2025 पर्यंत तुमचा सर्वे इथे करू शकता. तर तुमच्याकडे आता 18 जूनपर्यंत वेळ आहे. तर वरील बाबी लक्षात घेता संबंधित राज्य सरकारांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या वाढीव वेळेमध्ये सर्व पात्र ग्रामीण कुटुंबाची ओळख इथे पटवून घ्यायची. तर बघू शकता, शक्तिकांत सिंग संचालक, तर यांचं हे पत्र आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचं हे लेटर होतं. तर खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे मित्रांनो, कारण की आतापर्यंत तुम्ही जर तुमचं आवास प्लस 2024 सर्वे केला नसेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असू शकते. जर तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, त्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल किंवा तुम्हाला अजूनसुद्धा अर्ज करायचा असेल, तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुमच्याकडे आता 18 जूनपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमचा आवास प्लस 2024 सर्वे लवकरात लवकर करून घ्या. तर आवास प्लस 2024 सर्वे करण्यासाठी तुम्ही मोबाईलद्वारे सुद्धा करू शकता, किंवा मोबाईलद्वारे जर तुम्हाला करता येत नसेल, तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जो काही रोजगार सेवक असतो, जो ऑपरेटर असतो, त्याच्याकडून सुद्धा हा सर्वे करून घेऊ शकता. तर मित्रांनो, मोबाईलमध्ये जर तुम्हाला सर्वे करायचा असेल, तर तुम्हाला इथे 2 ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इथे डाउनलोड करावे लागतात. तर ते कोणते ॲप्लिकेशन आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात. PMAYG.government.in या वेबसाईटवरती यायचं आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर बघू शकता, इथे तुम्हाला मी लिंक कुठे ते दाखवून देतो. तर इथे आल्यानंतर तुम्हाला इथे आवास प्लस 2024 सर्वे हे ऑप्शन दिसेल. तर इथे आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मोबाईल ॲप्लिकेशन असं नाव दिसेल. तर तिथे खाली लेटेस्ट ॲप व्हर्जन फॉर आवास प्लस 2024 सर्वे, तर याची लिंक इथे दिली आहे. तर या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ते आवास प्लस 2024 सर्वे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, 2 नंबरचं म्हणजे आधार फेस RD हे ॲपसुद्धा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे. तर मित्रांनो, हे 2 ॲप तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचा असेल, जर तुम्हाला स्वतः सेल्फ सर्वे करायचा असेल तर. तर मित्रांनो, आता सेल्फ सर्वे करण्यासाठी इथूनच का ॲप डाउनलोड करायचे ते जाणून घ्या. तर मित्रांनो, जर तुम्ही प्ले स्टोअरवरती आवास प्लस 2024 असं टाईप करून जर सर्च केलं, तर तिथे भरपूर सारे ॲप येऊन लागतील. तर त्याच्यापैकी 90% ॲप हे फेक ॲप आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे जे काही वेबसाईट आहे, वेबसाईटवरच्या लिंकवरूनच तुम्हाला तुमचा सर्वेचं ॲप इथे डाउनलोड करायचं आहे. आणि आधार फेस RD, तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा तुम्हाला तुमचं जे काही फेस असतो तिथे रिकॉग्नाइज करावं लागतो. तुम्हाला तिथे तुमचं आधारशी तुमचं लिंक करावं लागतं. त्याच्यामुळे जे काही ऑफिशियल ॲप आहे आधार फेस RD, तर त्याद्वारे तुम्ही तुमचं जे काही ओळख आहे ती पटवून तर तुमच्या तिथे फॉर्म भरण्यात येऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा जो काही आवाज
आवाज प्लसचा सर्वे तो लवकरात लवकर करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, जर का तुम्हाला आवाज प्लस सर्वे करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असतील, फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी येत असतील, तर तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करा, त्याच्यामध्ये तुमची 100% इथे मदत करण्यात येईल। तर मित्रांनो, पंतप्रधान घरकुल योजनेसंबंधित जेवढेही लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हा अगदी महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व जे काही लाभार्थी आहेत पंतप्रधान घरकुल योजनेची संबंधित अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा। तुमचे जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्या सर्वांवरती हा व्हिडिओ टाकून द्या, कारण की मित्रांनो 31 मे 2025 पर्यंत ही शेवटची तारीख होती। आता बऱ्याच जणांना 31 मे 2025 ला सर्वे स्टॉप झाला हीच माहिती आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं याच्यामध्ये आता मुदतवाढ करून देण्यात आली आहे। 18 जून 2025 ही आता शेवटची तारीख आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण की खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। आवास प्लस 2024 सर्वे जर तुमचा राहून गेला तर तुम्हाला पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ भविष्यामध्ये मिळू शकत नाही। तर मित्रांनो, लवकरात लवकर सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।